Hello everyone, good morning, welcome back to my channel, welcome back to the new video and this is next day. त्याचा आधी आई एकदम व्यवस्थित पोहोचून गेली, माझा कॉल करून झाला, आईशी बोलणं झालंय. सो आईला कुठल्याही प्रकारचं काही अडचणी आल्या नाही. आई पोहोचली व्यवस्थित, 7:30लाच पोहोचली सकाळी. की आज आहे 19 फेब्रुवारी, म्हणजे आपल्या राजांची जन्मजयंती, 394वी जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांची. सो सगळ्यांना महाराजांच्या जयंतीचा खूप खूप शुभेच्छा. आणि यस, आज 19 फेब्रुवारीच्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी खूप जास्त जल्लोष असतो. सो यस, आपण त्याचा आधी ऑफिसला जाऊन येऊन त्याच्यानंतर संध्याकाळी तो जल्लोष जे सेलिब्रेशन आहे ते सगळे सेलिब्रेट करू. आपल्या चौकात, आपल्या एरियामध्ये पण खूप सारे सेलिब्रेशन होतात. सो आपण तिथं जाऊ बघायला. आमच्या सोसायटीचा बाहेर पण तिथं मस्त त्यांनी पूजा वगैरे केली, सगळे सोसायटी मेंबरांनी मिळून. माहोल एकदम भारी झाला आहे. सो चला पटकन जाऊयात ऑफिसला. आज ऑफिसला पण काम आहेत. मला चेअर आणायची आहे, जी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की आपल्याला चेअर भेटणार आहे. ते चेअर मला आणायचे आहेत, पण ते कसं आपल्याला आणायचं ते बघू, काय जुगाड करता तो काय नाही. पण येस, परत सगळ्यांना एकदा पुन्हा मनापासून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने खूप खूप शुभेच्छा, शिवमय शुभेच्छा सगळ्यांना. चला आता पटकन पूजा वगैरे करू आणि मग आपण ऑफिससाठी निघूया. येऊन गेलो आपण खाली. आपला हेल्मेट वगैरे सगळं रेडी आहे. आपण आज मोटो ब्लॉग पण करू. आणि दादाला मी खूप जास्त रिक्वेस्ट केली, आज वहिनी तर जाणार नाहीत ऑफिसला, तर आज ट्रॅफिक असल्यामुळे दादा पण मोठ्या गाडीने नाही जाणार आहे, तो पण 2 व्हीलरनेच जाणार आहे. तो स्कूटी घेऊन जाणार होता. त्याला म्हटलं प्लीज तू काही कर, ते दुसरी फेझर गाडी ती घेऊन जा. तो बोलला हेल्मेट नाही असं. मी म्हटलं त्याच्यात हेल्मेट आहे, मी काढून देतो, पण त्याच्यावरच जातो प्लीज, कारण की मला स्कूटीवर इतकं कम्फर्टेबल असतं ना यार, काहीच टेन्शन नाही, काय नाही. बॅग ठेवायला जागा असते, मस्त आरामात जात असतो आपण. सो आपण स्कूटीमधलं हेल्मेट काढून त्याच्यावर ठेवून देऊ आणि आपण स्कूटी घेऊन फरार होऊन जाऊ. आपण हे जे हेल्मेट आहे बघा इथं ठेवून दिलं आहे. दादा ही गाडी घेऊन जाईल, आपण आपली काहीच नाही झाला. गणपती बाप्पा मोरया. वा, मज्जाने लाईफ. किती मस्त गाडी यार, किती सॉर्टेड लाईफ आहे. लोक म्हणत असतील मला स्पोर्ट्स बाईक हवी, मला ही बाईक हवी. मी तर म्हणतो मला फक्त एक स्कूटी घेऊन द्या, त्या झालं माझं काम सॉर्टेड. वा, हे बघा, जय शिवराय. सगळीकडे आज तेच वातावरण आहे बघा. भगवे झेंडे फडकताना दिसतील तुम्हाला सोसायटीचा बाहेर, शॉपचा बाहेर, रिक्षावर, गाडीवर, म्हणजे सगळीकडे आज एक नंबर माहोल असणार आहे. आणि संध्याकाळी जे सेलिब्रेशन असणार आहे चौक. आता मला माहिती नाही आपण पेट्रोल टाकायला पाहिजे का नाही, बिकॉज गाडी थोडी चालवल्यानंतर हे बघा 1 आणि 2. सो मला नाही वाटत आपल्याला पेट्रोल टाकायची गरज, आपण जाऊन येऊ शकतो आरामात. हे बघा, गाडीवर, ऑटोवर, कारवर सगळ्या ठिकाणी महाराजांचे झेंडे आहेत, महाराजांचे भगवे झेंडे आहेत. शिवमय वातावरण झालं सगळीकडे. आज लवकर पोहोचलो ऑफिसला, काय माहिती आज ट्रॅफिक वगैरे काही नव्हती. मे बी सगळ्या लोकांनी असं गृहीत धरलं होतं की आज ट्रॅफिक खूप असेल म्हणून वर्क फ्रॉम होमच करतात का काय माहिती. पण आज लिटरली मला खूप कमी ट्रॅफिक लागली. आता ID कार्ड चेक करतील. वेअर इज युअर ID कार्ड? हो काका इथंच आहे, मी भेटतो तुम्हाला आता जाताना. आणि आपण चाललोय घरी. आणि तुम्ही मगाशी बघितलं असेल आपण चेअर्स वगैरे घेऊन चाललोय घरी. आणि चेअरचा जो गाडी बघा, पुढे माझी जी फ्रेंड चालली ना ती पण आपल्या घराजवळच असते, तर तिचे पण 2 चेअर होते आणि आपले 2 चेअर आहेत. असे 4 चेअर आपण तर समोरचा टेम्पो आहे ना त्याच्यात घेऊन चाललोय. ठीकठाक बजेटमध्ये. जर एकटा राहिलं असतं तर परवडलं नसतं, तर आम्ही दोघं तर हाफ ऑफ प्राईस जरी केलं तर ते आरामात परवडतंय. आता टेम्पोवाला का थांबलाय, गेला कुठं? अरे दुसरा आहे. आम्हाला वाटलं सेम टेम्पो आहे, तो पण येल्लोच होता, आपण येल्लोच आहे. आता प्रॉब्लेम आहे की आमचा टेम्पोवाला अजून आला नाही चेअर घेऊन, त्याला 15-20 मिनटं लागतील. आणि आम्ही घरी पोचलो पण एवढ्यात, कारण की बट ऑब्वियस आहे त्याचा टेम्पो आहे बिचाराचा. आपण 2 व्हीलरवर इकडून तिकडून जुगाड करून येऊन गेलो. स्पीड पण आपली थोडी चांगली असते त्याच्यापेक्षा. सो आम्ही याचा विचार केला आहे की चहा पिऊन घेऊ त्याचा आधी, तोपर्यंत तो पण पोचून जाईल. आमचा चहा पिऊन झाला तोपर्यंत ते दादा पण येऊन गेले. मी तुझं खूप नाव काढलंय, तू महाराजांचा झेंडा लावलाय ना त्याच्यामुळं. दीपक महाजन नाव तुझं काय? अमोल. हां, त्याला सबस्क्राईब करून ठेव म्हणजे तू पण दिसशील पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय. चलो. थँक्यू सो मच अमोल भाऊ. अरे थँक्यू, जय शिवराय. कसा तरी जुगाड करून आपण चेअर घेऊन आलोय. मध्ये खूप हेवी चेअर आहे त्या यार, मला वाटलं एकदम हलक्या असतील. तेव्हा तो मी उचलून आणल्यामध्ये
पण आता मी एका हातात उचलायला गेलो तर हे बाहेर आलं होतं आणि ते खालचं तसं राहिलं होतं. हे बघा आमच्या बेबी बॉसने चेअर एकदम व्यवस्थित चेक करून घेतली आहे. काय खराबी आहे काय नाही. या तुमच्या नवीन शॉपची ओपनिंग होणार आहे ना, त्याच्यासाठी आणल्यात. बचले तुम्ही तशीच बचूनला. ऑफिसून आल्यानंतर चेअर वगैरे ठेवला, त्याच्यानंतर फ्रेश झालो, थोडीफार कामं ती केली आणि आता आपल्याला जिमला जायचं आधी 1 तासाआधी आपण आपला स्नॅक्स करतोय. स्नॅक्समध्ये आहे ओट्स आणि जे काही दिसतंय असं मला माहिती हे मी ॲडिशनल ॲड केलं. हे याची काही खायची गरज नाही आहे, एवढं खाल्लं तरी चालेल, पण मला माहिती नाही हे होतं वरती दिसलं म्हणून मी खाऊन घेतलं. सॉर्टेड हे खाऊयात, त्याच्यानंतर थोडं एडिटिंगची थोडीशी कामं आहेत माझी छोटी मोठी ती करेल, त्याच्यानंतर आपण जिमला जाऊ. ओपेन झाली इथं आपल्याला बापरे हे पण दाबून दे, हे पण दाबून दे, हे पण दाबून दे अशी, हे पण Oh no, no, no. Bye. डन विथ वर्कआउट एक नंबर झाला, मजा येऊन गेली मला वर्कआउट करून. बॅक बायसेप्स आणि आता मी स्टेप्स करायला आलो. आपले 10,000 स्टेप्स जे असतात ते, आणि त्याला थोडेसेच बाकी म्हणजे 3,000 स्टेप्स अजून बाकी. मला अर्धा तास लागेल असे 3,000 स्टेप्स कंप्लीट करायला, पण मजा येऊन गेली माझा वर्कआउट करून. आता किती स्टेप्स आहेत आपल्या? ऑलमोस्ट 6,800. 10,000 स्टेप्स डन. जिममध्ये कोणीच नाही आहे आणि मी आता जिममध्ये माझा बघा छोटा टॉवेल आणि बॉटल घ्यायला आलो होतो. जेव्हा सगळ्या गोष्टी होऊन जातात ना, एक वेगळाच आनंद येतो, एक वेगळीच खुशी होते. वाजून गेलेत आता 11:45. 11:47 झालेत. 12 तयारी आहे आणि यस आपलं जेवण वगैरे झालं. मगाशीच झालं, 10 मिनिटं झाले मला जेवण करून आणि बसलो होतो. म्हटलं चला व्हिडिओची एंडिंग करायची, बाकी एंडिंग करून द्या. तुम्ही मगाशी व्हिडिओ बघितला असेल. दादा बिचारा इतका जास्त दमला होता, चेअरवर बसूनच असं झोपायला लागलं होतं, तर मी ते बंद करायला गेलो. तेवढं उठला होतो, आता गेला त्याच्या रूममध्ये झोपून गेला. बट यस आजचा दिवस खूप भारी होता, मस्त होता. व्हिडिओ आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करून द्या. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून द्या, अजून पण केलं नसेल इथपर्यंत. आपले 100K लवकरच होतील त्याने. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की तुम्ही माझे वर्कआउटचे व्हिडिओज बघतात, माझे हे 10,000 स्टेप्स कंप्लीट करायचे ते माझी जी रुटीन आहे ते बघतात. त्याच्यातनं फक्त बघू नका, एक गोष्ट शिका. आय नो की खूप साऱ्या लोकांना जिम पॉसिबल होत नाही, पण तुम्ही एक करू शकतात. तुमचा एक टार्गेट ठेवून 10,000 स्टेप्सचा किंवा 8,000 स्टेप्सचा असा टार्गेट ठेवा रोजचा, आणि स्वतःसाठी अर्धा 1 तास काढून ते वॉक करायला जा. म्हणजे तुमची हेल्थ पण चांगली राहील, फिट राहाल आणि टेन्शन नाही राहणार. काहीतरी करा स्वतःसाठी. तुम्ही वॉक करा किंवा सायकलिंग करा, स्किपिंग करा, XYZ करा, डान्स करा, झुंबा करा, पण काहीतरी ॲक्टिव्हिटी करा. त्याच्याने हेल्थ खूप चांगली राहील तुमची. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. माझा आवाजावरून समजत असेल ना, एनर्जी अशी 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 ड्रॉप होऊन जाते रात्र होईपर्यंत. बट ठीक आहे, गुड नाईट, बाय बाय.